छावा भाग 122. पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. बालेकिल्ल्यातील खासेवाड्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सरसरत्या पाणधारा बघत राजे विचारगत झाले होते. केवढा अटीतटीचा जंग खेळलो आम्ही औरंगशी. कशासाठी? कुणाच्या बळावर? का झाले घरचे असून पारखे शिर्के आणि फलटणकर? काय वाटत असेल पेडगावच्या कोठीत दुर्गा आणि राणू अक्कांना? महाराज, कुणी पठाणी आसामी आलीये पावसाचं गड चढून. भेट मागतीये. पुरुषा नावाच्या चाकराने वर्दी आणली. थोड्याच वेळात तो एका उमद्या लढाऊ पठाणाला घेऊन आत आला. त्याला बघताच महाराजांना वाटले याला पाहिले आहे कुठेतरी, पण कुठे काही आठवेना. आदाब अर्ज, जिल्हे सुबाहनी, मुलके मरहाट. आल्या पठाणाने कुर्निसात दिला. त्याच्या पठाणी खमिसावरची कलाबतू झळझळली. कौन? मिलने का मतलब? राजे त्याला निरखत अजून आठवू बघत होते. पहचाना नहीं राजा साहब ने नाचीज को? पठाणी मोकळे हास्य खुलले. नहीं. बताओ. मिरबात खान, दिलेरचा भाऊ, तो भीमेचा काठ. खेचल्यासारखे राजे पुढे झाले. खान तुम? म्हणत मिरबातला त्यांनी उर भेट दिली. कैसा हाल? सगळे माहीत होते तरी बळेच राजांनी विचारले. क्या बताना राजा साहब, वो क्या बादशाह है? शैतान है संगदिल. हमारे भाईजान की जान ली उसने बेइज्जत करके. तंग आए उसके जुल्म से. मिरबात पिळवटून बोलला. खान, कळलंय आम्हास सगळं. तुम्ही 2 दिवस मन मोकळी विश्रांती घ्या गडावर. काही उणं पडायचं नाही तुम्हास. 2 दिन? इस बरसात में आए हैं हम. क्या मेहमानदारी के लिए राजा साहब? जिंदगी रखी है पैर पर राजा साहब के. कमरबंद खोलून मिरबातने आपली पठाणी तेगच गुडघा जमिनीवर टेकत छत्रपतींच्या पायांवर ठेवली. त्याची तेग त्याच्या हाती ठेवताना राजांच्या मनी विचार फिरून गेला. आम्ही दिलेरच्या गोटातून पन्हाळगडी परतलो तर लेकरा कुठं गेला होतास म्हणत आम्हाला मिठीत घ्यायला आबासाहेब तरी होते. यास कोण? राजांनी मिरबातला पदरी ठेवून घेतले. कोकणातून आलेला अकबराचा खलिता घेऊन पेशवे भेटीला आले. राजांच्या हाती श्रीसखी नुकत्याच देऊन गेलेल्या वाफारल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा होता. शहजादे म्हणतात फिरंग्यांना तहाची कागदपत्रे लवकर पाठवावी. पेशव्यांनी अकबराचा तपशील समोर ठेवला. आणिक काही? जी, ते म्हणतात. निळोपंत चाचरले. बोला. राजांना शंका आली की आणखी काही मागणी आहे की काय शहजाद्याची? जी, शहजादे म्हणतात कुलेश सच्चे इमानदार चाकर आहेत राजांचे. अल्ला न करावं आणि कुण्या पाप्याची बदनजर ना पडावी त्यांच्यावर. खरे तर निळोपंतांना अकबरकृत कुलेशांची ही तारीफ मनोमन आवडली नव्हती. एवढंच? राजांनी छातीवरची कवड्यांची माळ वर खाली होईल असा दीर्घ उसासा टाकला. ज्यांच्याबद्दल बोलणे चालले होते ते कुलेशच आले. त्यांना बघून रिवाज देत निळोपंत निघून गेले. इस कठिन समय को साथ देने के लिए लिखा है हमने सब जमींदारों को स्वामी. कुलेशांनी आपण लिहिलेल्या सर्व पत्रांचा मजकूर पेश केला. राजांनी कुलेशांना सांगितले, तुमची चिंता वाटते शहजाद्यास कुलेश. हम लिखेंगे उसको. खुद की करनी चाहिए उसने. हसत कुलेश म्हणाले. तहाचे कागद पाठवा असा तगादा धरतो आहे शहजादा कुलेश. जी, सुलूक हुआ है तो भेजने चाहिए करारपत्र. तुर्तास फिरंग्यांशी चालली तळ व वर कोकणाची लढाई तहकूब करावी म्हणतो आम्ही. अच्छा होगा वह. कुलेशांनी दुजोरा दिला. चला सदरी जाऊ कवीजी.
राजांनी कुलेशांसह सिंहासन सदर जवळ केली. महाराज, परतताना सुद्धा औरंगनं माणूस फोडीचा तडाखा दिलाय. खंडोजी चिंतेने म्हणाले. कोण चिटणीस? नायबशहा कुली खंडोजी, रंभाशंकराजी अशा फितल्या माणसांना मनसबी दिल्या आहेत नगरकोटात बादशहानं. ते ऐकताना सचिंत झालेले राजे सदरेच्या झरोक्याशी झाले. आभाळातून कोसळताना पांढऱ्या धोट असलेल्या पानसरी भुईला मिळताच गदळ होत वाहून जाताना त्यांना दिसू लागल्या. मोगली सेना परतत आहेत या संधीचा फायदा घेत फिरंग्यांनी कारंजा बेटाचा ताबा घेतलाय स्वामी. खंडोजींनी पाणधारा निरखणाऱ्या राजांची तंद्रा तोडली. कुलेश, खंडोजी का आणि कशी आली आपल्या बोलाचालीत कळत नाही, पण केवढी मार्मिक म्हण आहे एक, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. समजलो नाही आम्ही. सरळ धोप स्वभावाचे खंडोजी बुचकाळ्यात पडले. कुलेशांना तर ती मराठ बोली म्हण कळलीच नाही. खास नाही काही खंडोजी. दिलेरचा भाऊ भेटल्यापासून घोळतंय हे आमच्या मनी. जे बोलायचे होते ते मना आड टाकत तिसरेच काहीतरी बोलायचे म्हणून बोलले राजे. बाहेर श्रावणसरीचा खेळ सुरू होता. त्याने सिंहासन सदरेसमोरचा हमचौक क्षणात उन्हात क्षणात पाऊसधारात न्हावून निघत होता. नवरात्राचे देव घटात बसले. रायगडाच्या देवमहाली आंबेच्या देव्हाऱ्यासमोर पंचधान्यांचे कोंब मातीच्या वाफ्यातून वर डोकावले. दसरा पार पडला आणि राजकारणाचे नवे कोंब भवितव्याच्या वाफ्यातून डोकावू लागले. थोड्याच दिवसात रायगड ज्याचा अंदाज बांधून होता ती खबर येऊन थडकली. बादशहानं आदिलशाही विरुद्ध मोहीम खोलली. कुतुबशाही आदिलशाही यांचा मेळ पडू नये म्हणून हसन अली तानाशाह याला गोवळकोंड्यात घेरून टाकला. औरंगनं आपला बेटा आझम यास फौजबंदीनं जेव्हा विजापूरचा बालराजा सिकंदर याच्या रोखानं फेकला तेव्हा दोन्ही शाह्या खडबडून जाग्या झाल्या. इस्लामी असल्या तरी त्या दख्खनी आहेत हे साफ झालं होतं. जशी त्या शाह्यांनी नांग्या टाकून गुमान राखत मराठी दौलतीची गंमत पाहिली होती तसंच आता आपण वागायचं का? मोठा वर्माचा होता हा सवाल महाराजांपुढे. दसऱ्याच्या निमित्ताने जमलेले खासे बोलावून घेतलेले मर्दाने यांची त्यासाठीच राजांनी सिंहासन सदर बोलावली. या बैठकीत हंबीरराव सोडून अष्टप्रधानांतील निवडक असे पेशवे निळोपंत, प्रल्हादपंत, नारायण रघुनाथ, मोरेश्वरपंत, रामचंद्रपंत व कुलेश आणि कर्नाटकातून खास पाचारण केलेले हर्जीराजेसुद्धा होते. पेशव्यांनी बैठक बेत खुला केला. नगरकोटाच्या खबरा आहेत. गनिम आदिलशाहीचा रोख धरून फौजा पेरतो आहे. आपल्या मुलखातून त्यानं नामोश घेत जवळजवळ सगळे तळ उठविले आहेत. बैठक शांतपणे कान व मन लावून पेशव्यांचे बोलणे ऐकत होती. बैठकी सिंहासन वजा आसनावर बसलेले राजे मसलतभर नजर फिरवीत होते. आबासाहेब गेल्यापासून पन्हाळा सोडल्यानंतरची साले भिंगरीसारखी मनी फिरकी घेऊ लागली. कैलासवासी स्वामींनी आदिलशाही डुबते तर डुबू द्या असे काही मनी आणले नव्हते. तोच प्रसंग आज आहे. त्यासाठी मसलतीस पाचारण केले आहे साऱ्यास. पेशव्यांचे निवेदन चालूच होते. पुढची चाल कशी ठेवावी असा सवाल उठवून ते बोलण्याचे थांबले. खरे तर हा केवढा तरी निश्वासाचा समय होता. औरंगने मोहरा फिरविला होता. तोच बेत सुचवीत कुलेश म्हणाले, आदिलशाही की फिक्र इस दरबार को क्यों? वे चूप बैठे थे हम पर गुजरी तो. छंदोगामात्य म्हणतात ते रास्त आहे. कर्नाटकात होतो आम्ही तरी हररोज इकडच्या खबरीसाठी जीव टांगणीला पडायचा आमचा. त्यासाठीच रघुनाथ पंतांना धाडलं होतं आम्ही. राजांशेजारी बसलेले हर्जीराजे त्यांना दुजोरा देत म्हणाले, आम्हाला वाटतं आता फितवेखोरांची कसून शहानिशा व्हावी. पुढील काळात तरी धोका राहायचा नाही त्यामुळे. एवढा वेळ गप्प असलेले प्रल्हादपंत बोलले,
थोरल्या स्वामींची पायवाट धरत आदिलशाहीला जमेल तेवढी कुमक करावी. जुनी आहे ती शाही, चिवट झुंजेल बादशहाशी. शिवाय सर्जा खानासारखे मातब्बर आहेत त्या दरबारात. आपल्या सरलष्करांची बाहेरून जोड घेत ते झुंजत ठेवतील औरंग. निळोपंत वर्माचे बोलले. मसलतकऱ्यांचे मनोगत महाराज शांतपणे ऐकत होते. राजमनाच्या कसावर ते पारखून घेत होते. त्यांच्या मनात उलटसुलट विचारांची पाठशिवण पडली होती. आबासाहेबांनी या श्रींच्या राज्याची मुहूर्तमेढ आदिलशाही तोडूनच केली होती. मिर्झा राजे संगती तर त्यांना नाईलाजाने विजापुरावर चालून जावे लागले होते. एवढे असले तरी सुरते पावे तो दौडणाऱ्या त्यांनी कधी विजापुरावर आपणहून चाल घेतली नव्हती. पन्हाळ्यावरच्या अखेरच्या भेटीत तर ते आम्हास वारंवार म्हणाले, आज ना उद्या औरंग दौलतीवर उतरणार, त्याची फिकीर करा. आता मसलतीच्या साऱ्या नजरा राजांच्यावर एकवटल्या. आम्हास पेशव्यांची मसलत पटते. या समयी आदिलशाही वाऱ्यावर सोडून नाही चालणार. तिला पाठबळ देत झुंजवलं पाहिजे औरंगशी. आम्ही त्यासाठीच सरलष्करांना धाडलं आहे. सिकंदरशहानं आगवानीही केली आहे त्यांची. औरंग केव्हा फिरेल दौलतीवर त्याचा नेम नाही. तो गुंतून पडणेच लागी आहे. महाराज समोर दिसणारी पूर्व क्षितिजकडं नजरेत पकडत निर्धारी बोलले. हरजी, तुम्ही कर्नाटक रोखून आहात. तिकडं सुद्धा घुसतील मोगली फौजा. हरजींच्याकडे वळून राजे केवढे तरी टोकाचे बोलले. जी, मोगली असूनही ज्या शाहीवर औरंगनं आज हत्यार धरलं तो उद्या कुतुबशाही कर्नाटक पुरी दख्खनच धरेल पटाखाली, हे आम्ही जाणतो. त्यासाठीच कर्नाटक कसा नैटबळानं ठेवलाय आम्ही हे नजरेखाली घालायला एकदा यावं महाराजांनी कर्नाटकात. हरजी धीराचे बोलले. औरंग परतला म्हणून संकट टळलं असं न मानता नवी संचनी करून जागोजागच्या बाक्यांनी गडकोट जय्यत तय्यार ठेवून सावध असावे असा निर्णय करून मसलत उठली. पेशवे निळोपंत चिंताक्रांत चर्येने खाशांच्या भेटीस आले. बराच वेळ ते काही बोलेनात. जे असेल ते बोला निळोपंत. काहीसुद्धा ऐकण्याची सवय झाली आहे आम्हास. आणखी कोण कोण फिरले सांगा. खासेवाड्याच्या बैठकी दालनभर शांत फिरत राहिले महाराज. जागजागी उभ्या पहारेकऱ्यांनीही नावे ऐकण्यासाठी नकळत कान टवकारले. फितव्याच्या बाबी ऐकण्याची आम्हालाही सवय झाली आहे स्वामी. पण आम्ही बोलणार आहोत ती बाबत फितव्याची नाही. पंतांनी हाती धरले उपरणे भावना वेगाने चुरगळले. मतलब? राजांचा पायफेर गपकन थांबला. ते पेशव्यांच्या समोर येत त्यांच्या डोळ्यात खोलवर बघत राहिले. गंभीर आहे ही बाबत महाराज, कटावाची. पेशव्यांनी आपली गर्दनच खाली टाकली. पाठीवर पाल पडल्यासारखेच वाटले ते ऐकताना महाराजांना. ताणल्या डोळ्यांनी सुन्न होत ते समोरचे न उकलणारे शून्यच बघत राहिले. मग एकदम कडाडलेच. काय बोलता काय पेशवे? औरंग, फिरंगी, हबशी, टोपीकर कुणाकुणास कमी वाटले? कशासाठी आणि कुणी केला कटाव? महाराज, शरम वाटते पण नको ती माणसं आहेत या कटावात. आपले मानाजी मोरे, राहुजी सोमनाथ, गंगाधर पंत, वासुदेव पंत. बस पेशवे, ऐकवत नाही. उभे महाराज आधारासाठी म्हणून बैठकीवर जाऊन बसले. महाराज फिरंगानाच्या मोहिमेत गुंतल्याचं पाहून मागे राहिलेल्या या इमानदारांनी नको तशी डोकी चालवली. पेशवेच सांगताना व्याकुळ झाले. कशासाठी? काय मनसुब्यानं? महाराज आता सुमार शांतपणे ऐकू लागले. हा तिसरा कटाव होता. रामराजांना गादीवर बसवून आपल्या हाती कारभार घ्यावा असा बेत आहे या मंडळींचा. पुरी शहानिशा केली आहे आम्ही. यामागे कोणीतरी बडी आसामी असावी अशी पक्की खातरी आहे आमची.
पण ती कोण याचा तलाश नाही लागत अद्याप. निळोपंत, तुम्ही जा आणि असतील तसे घेऊन या रामराजास आमच्या सामने. आपल्याशीच बोलावे तसे बोलले महाराज. जी आज्ञा, म्हणत निळोपंत गेले. मानाजी मोरे, रामसेज बागलान भागात दौलतीसाठी तळहाती शीर घेऊन घोडा फेकणारे, कसे पडले या नको त्या समयास या भरीला. राहूजी केवढे वयस्क. आम्ही त्यांनी गिळंकृत केलेले चिपळूणचे कुलकर्ण ज्याचे त्यास दिले याचा तर सल नसेल त्यांना. राजमन स्वतःशीच जणू बोलत होते. निळोपंत येसाजी दाभाड्यांसह रामराजांना घेऊन आले. ऐन भरीच्या तोंडावर असलेले रामराजे गोरेपान पण नाजूक दिसत होते. नुकतीच ओठांवर लव फिरली होती. त्यांच्या पुढे होत मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना हाताला धरून महाराजांनी स्वतःबरोबर चालवीत आपल्या शेजारी बसवून घेतले. तारा उंची चौकशी करून राजांनी रामराजांना कुणालाही जाणवावे अशा हल्लक आवाजात विचारले. रामराजे, आम्ही एक विचारू? शांतपणे बोलाल आमच्याशी? जी. दादा महाराजांना असं का वाटावं आज? आम्ही जाणतो दौलत चौतर्फेनं संकटात आहे. जशी हरजी राजांना दिली तशी काही कामगिरी द्यावी आम्हास. लहान नाही आम्ही आता. रामराजांच्या बोलण्यात बरीचशी झाक त्यांच्या मातोश्रींची उतरली होती. चेहरा आणि बोलणे मात्र निरागस होते. देऊ, समय येताच तुम्हासही साजेशी कामगिरी देऊ आम्ही. आम्ही नाही दिली तर जगदंब देईल. रामराजांना कटावाची सुतराम कल्पना नाही याची खातर झाली होती. काही क्षण स्वतःशीच झगडले महाराज. येसाजी, आमच्या रामराजांना घेऊन जा. तुम्हावर फार जोखीम आहे यांची. आमची काही माणसं तुमच्या जोडीला राहतील आता. येसाजी दाभाड्यांना राजाज्ञा मिळाली. ते रामराजांसह निघून जाताच निळोपंतांना आज्ञा झाली. पेशवे, मानाजी, राहूजी सारे कटाववाले दिसतील तेथे दस्त करण्याची आज्ञापत्र द्या. कटावाचे सूत्रधार बडी आसामी कोण याचा सावधपणे शोध घ्या. राजांचे मन गलबलले. कडाक्याच्या थंडीचा हंगाम सुरू झाला. फोंडा, भीमगड, मर्दनगड या भागात बैठका घेऊन अकबर व कुलेश यांनी फिरंग्यांशी सुलूख पक्का केला. तहात अनेक अटी होत्या. फिरंग्यांनी मोगली जहाजांना आपल्या बंदरातून जाण्याची परवानगी देऊ नये. दोन्ही दरबारांनी आपल्या कोठीतील कैदी मुक्त करावेत. परस्परांच्या मुलखात व्यापारास मोकळीक असावी. फिरंगी मुलखाच्या तोंडावर राजांनी गडकोट बांधू नयेत अशा मुख्य अटी होत्या. मर्दनगडावर तहाची आखरी बोलणी झाली. राजांनी तहाच्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अकबर, राय किरण सिंग, महादजी नाईक यांना पणजीला पाठविले. तह पक्का झाला. शहजादा अकबर संगती फिरंगी विजरईने राजांना नरमाईचा खलिता धाडला. त्यात लिहिले होते, राजांनी सुलुखाची कलमे पाळावीत. आम्ही ती काटेकोरपणे पाळू. दोन्ही दरबारात खुला व्यापार व मुख्य म्हणजे शांतता राहावी. फोंड्यावर अचानक चालून येणारा विजरईच हे लिहित होता. तह पाळावा म्हणून वसईतील आपल्या फौजा राजांनी काढून घेतल्या. वसईकरांमागचा मावळ्यांचा ससेमिरा उठला, पण रोगराईचा सुरू झाला. वसईत प्लेगाची लागण पसरली. टोपेकर दरबारचे काम बघणाऱ्या प्रल्हादपंतांना राजांनी बोलावून घेतले. पंत चलबिचल झाले होते, पण चर्या शांत ठेवून ते राजांच्या सामने आले. न्यायाधीश, टोपेकरांच्या सुलुखाचं? जी, पुरा करून दिलाय तो आम्ही त्यांच्या हेजिबांकडं. प्रल्हादपंतांनी प्रथम सुस्कारा सोडला. मग ते तहाचा कलमबार तपशील सांगू लागले. तह 2 बाबींचा मोर्तब केला आहे. कर्नाटक प्रांती ते वखारी घालायला परवानगी मागत आहेत ती, आणि दौलतीशी त्यांचे संबंध कसे राहावेत ही. न्यायाधीशांनी सांगितलेली सर्व तह कलमे राजांनी शांतपणे ऐकून घेतली.
स्वतःशीच विचार करीत त्यांनी विचारले, टोपीकर पाळेल हा सुलूक पंत? तुम्हास काय वाटतं? मोठी बसकन झाले मुंबईत हबशी मोगल फिरंगी यांची त्याच्या आसऱ्यानं. जी कलमातच मान्य केले टोपीकर विजरईनं की तह बरकलम पाळू असं. शिवाय बोलवा आहे विजरई केजवीन मायदेशी आपल्या राजाला ही तहाची प्रत समक्ष दाखवायलाच निघाल्याची. कुणी ग्रांथम साहेब सुरतेहून त्याच्या जागी आल्याचंही कळतं. राजे टोपीकरांच्या विचारात तसेच प्रल्हाद पंतांसमोर आले. पंतांच्या छातीभर सरकलेले उपरणे ना कळेल असे थरकले. तब्येत सुमार दिसते न्यायाधीश तुमची. खूप तापदरा झाली तुमची गोऱ्या हेजिबांशी बोलणी करण्यात. बराच वेळ बोलताना चलबिचल झालेल्या पंतांना राजांनी घरोब्याने विचारले. जी तशी खास नाही, पण मुंबईहून परतताना हबशांनी केलेल्या दर्या छाप्यापासून थंडी सोसवत नाही आताशा. राजकारण रोजचंच आहे पंत. तुम्ही न्यायाधीश. तुम्हास थंडी सोसली नाही तर तुम्ही दिलेला न्याय रयतेस सोसायचा नाही. मोगली फौजा परतल्या आहेत आता. थोडा विश्राम घ्या तुम्ही. जी म्हणत प्रल्हाद पंत निघून गेले. जाताना ते कसल्या तरी विचारात खोलवर बुडून गेले होते. भाग 122 समाप्त.